नावाचा गोलंदाज. व्हेरी फर्स्ट बॉल 3-2-1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला केले टर्न. क्या बात आहे. क्रिकेटचा CLA डबल एस क्लास क्लास क्लास. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट. षटकार. शकाल तुम्ही स्क्रीनवर सुदर्शनच्या विरोधात केलेला हा प्रतिहल्ला. महेश नावाचं बादळ येता क्षणाला घोंगावलंय, कारण महेशला माहिती आहे 30 बॉल आहेत. 30 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. त्यावेळेस कमबॅक केलंय. क्या बात आहे. ही क्षमता आहे, हे व्हेरिएशन आहे, हे बदल आहे आणि ही कलात्मकता आहे गोलंदाज सुदर्शनकडे. तुम्ही पाहिलं असेल अनेक मैदानांवर अनेक फलंदाजांच्या काळजामध्ये धडकी बनवणारा हा गोलंदाज आपल्या संघासाठी आज खेळतोय. पहिल्या चेंडूवर जरी षटकार ठोकला तरी मात्र कमबॅक केलंय गोलंदाज सुदर्शन. स्टार्टिंग एंड बॅट्समन महेश. यावेळी पुन्हा एकदा पहिल्या बॉलची कॉपी पेस्ट चेंडूला त्याच दिशेला पाठवलाय. चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. निर्णय कळवायचा आहे किती धावा. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो. यस इट्स अ मिनिमम 4 रन्स. चौकार. पाहायला मिळते आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक ते देखील ऑन साइडला आहेत. एक क्षेत्ररक्षक उभा केलाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला डीप मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीप मध्ये आहे. ऑफ साइड बाजू तुम्हाला पूर्णपणे ब्लँक वाळबंट पाहायला मिळते आणि मी तर म्हणेन डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एकही क्षेत्ररक्षक नाहीये. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय बॅट्समन महेशनं. जागा निवडली गेली आणि बघता बघता प्रत्येक चेंडूच्या मेरिट प्रमाणे येणं, ऑन साइडला खेळणं हा आदर्श डोळ्यासमोर उभा आहे. गतीमध्ये परिवर्तन, अचूक टप्पा आहे, परंतु पाहू शकाल लेंथ जरी योग्य असली तरी लाईन मात्र खराब आहे. लाईन बिघडवली गोलंदाज सुदर्शनची. एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. कुळगाव आणि मुळगाव यमक जुळणारे 2 गावं आज मात्र या दहिवली या मैदानावर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळले. क्षेत्ररक्षक आहे तू मैं, परंतु मी तर म्हणेन फलंदाज पोहोचलाय. चौथी धाव घेतली गेली. धावांसाठी धावा धाव असं म्हटलं जातं ना की सूर्यास्त आणि क्रिकेट या दोघांचं अतिशय जवळचं नातं आहे. प्रत्येक क्रिकेट रसिकांना, प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला वाटतं की सूर्यास्त केव्हाही होऊ नये, कारण सूर्याचे लख लख खेळणं तिकडे जाऊ नयेत आणि आमचा खेळ कायमस्वरूपी चालू राहावा. पण आज पेट्रोल भाई यांनी या दिशा सगळ्या स्पष्ट केल्या. जरी सूर्यास्त झाला असला तरी मात्र या ठिकाणी लाईट आहे. या लाईट मध्ये नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेट खेळला जाईल यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक केलंय. हॅट्स ऑफ पेट्रोल भाई आणि त्यांचे सर्वचे सर्व समर्थक अर्थात पंकज इबोली सर असतील त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर जितेजी बैकर सर आज मात्र सोरच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आपण ऐकत आहात पेट्रोल भाई चषक सन 2022. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कुळगाव आणि मुळगाव ही 2 यमक जुळणारी शब्द या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य. चेंडू मात्र निघून गेलाय. लॉंग ऑफ सीमा पार. रन मिलेंगे 4. होगा बेड़ा पार. चौकार. कॅप्टन क्षेत्ररक्षण लावायचं अविनाशजी भोईर सर. तुम्ही पाहू शकाल तेजेजी मेहरला देखील तुम्ही पाहू शकाल. अमित डांगरे यांना तुम्ही पाहू शकाल. अविनाश भोईर यांना. कुळगावचे सर्वचे सर्व खेळाडू तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम मुळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 16 धावा. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. काय स्वप्नवत सुरुवात आहे.
प्रत्येक कर्णधाराला त्याचबरोबर डगाऊटच्या चौकटीला सर्वच्या सर्व समर्थकांना तुमच्या सर्व खेळाडूंना सातत्याने या सुरुवातीची अपेक्षा असते, पण एका बाजूला पाहिलं मास्टर माइंड अमित डांगरे कधी गनिमी कावे करतील हे देखील सांगता येत नाही. जेव्हा जेव्हा खेळ चालू असतो ना तेव्हा तेव्हा मैदानातील सगळ्या बाजू पाहणं, सगळ्या दिशा पाहणं, सगळ्या गोष्टींवर कटाक्ष ठेवणं, कॉन्सन्ट्रेशन ठेवणं, अष्टदिशा लक्षावधान ठेवणं हे काम अमित डांगरे यांना जमलेलं आहे. पण तो आपण पाहू शकाल पहिले 6 बॉलचा खेळ कंप्लीट, एंड ऑफ द ओव्हर अँड स्कोर मूव्ह ऑन 16. कोणत्या प्रकारची विकेट गमावली नाही आहे. जमेची बाजू राहील मुळगाव संघाची. तुम्ही पाहिला असेल मुळगाव संघाला दापोली येथील एका स्पर्धेमध्ये देखील हा संघ खेळला, किंबहुना नुसता खेळला नाही तर आपली कलात्मकता देखील सिद्ध केली. असं म्हणतात की आयुष्याचा खेळ होऊ नये यासाठी तुमची कलात्मकता तुम्हाला जागी करावी लागते. आज मात्र तोच खेळ या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये चांगला राहिलाय. टीम मुळगाव संघाचा मुळगाव कुळगाव दोन नावं आज मात्र या मैदानावर अवतरली आणि बघता बघता पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी खेळत आहे. प्रेक्षक आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चांगली स्पर्धा पेट्रोल बाईंनी जीवनाचं राडगार्ग बाजूला सारावं आणि सगळ्या व्यक्तिमत्वांना एका दिशेमध्ये आणलं जावं. असं म्हणतात ना, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू करावेत आणि ते देखील माणसांना एकत्र येण्यासाठी. आणि आज मात्र पेट्रोल बाईंनी खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना एक करण्याचं काम या रात्रीमध्ये केलंय. स्पर्धेची आजची ही दुसरी रात्र आहे. आम्हाला देखील मनस्वी आनंद होतोय. काल आपण आवाज ऐकला रोशनजी संते, महेशजी धुळे, मॅडे सर आणि त्याच्यासोबत सन्माननीय राहुलजी चव्हाण. आज देखील तुम्ही आवाज ऐकतात राहुलजी चव्हाण सरांचा. मी स्वतः समालोचक रमेश शिंदे आपण सर्वांचं स्वागत करेन, घेऊन जाईन तुम्हाला मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल निश्चितच पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉटम हँडचा वापर केला होता फलंदाजानं. ग्रिप ऑफ बॅट, तुमचा स्टान्स, तुम्ही ज्या जागेवर उभे राहता या सगळ्या गोष्टी तुम्हाला सातत्याने कलात्मक रीतीने पार पाडाव्या लागतात. याच्या समोर आदर्श आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये द ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड अर्थात कृष्णा लक्ष्मण सातपुते. तुम्ही पाहिला असेल त्या खेळाडूला खेळताना काय स्टान्स आहे, काय ग्रिप ऑफ बॅट आहे, काय बॉटम हँडचा वापर करतात, टॉप हँडचा वापर करतात, शपल होऊन खेळतात. या सगळ्या गोष्टी जमलेल्या आहेत. याच्या पाठीमागे खूप मोठी प्रार्थना आहे. असं म्हटलं जातं ना, प्रार्थनेची पूर्ण अवस्था म्हणजे समाधी. तुम्हाला एखाद्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वोच्चतेचं परिमाण गाठायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आराधना करावी लागते आणि तीच आराधना दोन्ही संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. यात शंका नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. मुळगाव संघाची धावसंख्या बिनबाद आतापर्यंत 18 धावा. यामुळे मात्र गॅप शोधलाय परंतु डीप मध्ये क्षेत्रक्षक वेगाने पोहोचलाय. अतिघाई संकटात नाही, थोड्या वेळापुरता संकट तर उडवला. डायरेक्ट हिट आणि इथे मात्र निर्णय यायचा बाकी आहे. मुन्ना पठाण सरांचा इशारा आलाय, थर्ड अंपायरकडे लावलाय बॉट. सॉफ्ट सिग्नल काय आहे सर? यस, फलंदाज बाद तर दिलाय परंतु चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही. ही व्यवस्था या ठिकाणी 10 क्रिकची आहे आणि व्यवस्था करण्याच्या पाठीमागे या संपूर्ण व्यवस्थापन समितीचे हात लाभलेले आहेत. फलंदाज बाद, मैदान सोडावं लागेल खेळाडूला. डायरेक्ट हिट, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलंय आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये जरी 16 धावा आल्या तरी मात्र या 16 धावा पुन्हा एकदा सोलपेवरून लावावा आणि तो देखील पेनच्या साह्याने लावावा की पेन्सिलच्या साह्याने. या सगळ्या गोष्टी सांगत असताना टीम कुळगाव संघाचे गोलंदाज या ठिकाणी करतायत. रात्र जणू काही हळबारपणे पुढे सरकताना पाहायला मिळते. जवळपास 11:30 वेळ थोड्याच वेळात त्या ठिकाणी होईल. पण म्हणतात ना, घंटा नादेचं महत्व आणि त्या भक्ताचं गारानं फक्त ईश्वरालाच माहित असतं की त्या भक्ताचं गारानं काय आहे. इथे मात्र घंटा नाद जरी झाला, जरी 12 वाजले, जरी 1 वाजला, जरी 2 वाजले, तरी आम्ही इथून आज आमच्या ओंजणीमध्ये आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच जिंकल्याशिवाय आणि आम्ही क्वालिफाय झाल्याशिवाय इथून जाणार नाही हा अट्टास मनोमास ठेवलाय. शॉर्ट पिच बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, गॅप आहे मोठा. चेंडू मात्र निघून चालला वेगाने, भरदा वेगाने पायाला ब्रशून. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. सुरुवात चांगली आहे, तब्बल 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, काम चालू आहे, सावधान.
अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओके, स्टील 2 टू गो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. प्रतीक ओव्हरपिच बॉल. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. कुळगाव संघानं पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला सुदर्शननं. आणि मित्र म्हणेन त्याची चुकी येणाऱ्या प्रत्येक बॉलमध्ये, येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये कायमस्वरूपी स्मरणात राहू नये यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झाला प्रतीक. फक्त आणि फक्त या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रतीकनं. यावेळेस मात्र आउटसाइड एज होती. एक सिंगल धाव मिळेल. एका सिंगलच्या मदतीने टीम मुळगाव संघ जाऊन पोहोचला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. गुड कमबॅक बाय टीम कुळगाव. टीम मुळगाव संघाने 2 गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. 12.00 ची सरासरी आतापर्यंत गाठली टीम मुळगाव संघाने. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. सुंदर नियोजन. या यशस्वी नियोजनाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोन्याचं रूप आलंय. आजच्या रात्रीमध्ये जणू काही चांदणे शिंपीत जात आहेत आणि वर्षातील 12ही पौर्णिमा चांदणे शिंपीत जावात असा क्षण खऱ्या अर्थाने पेट्रोल भाईनी आणला. तुम्ही आम्ही सगळेजण या आनंदाच्या सागरामध्ये कायमस्वरूपी तरंगतात. ही आनंदाची गोष्ट आहे. जातो आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. विशाल भोईर फुलटॉस बॉल ऑन साइडला पाठवलंय. सुदर्शन त्या ठिकाणी आहेत. एकच सिंगल धाव मिळेल. यस खुशाल भोईर. तुम्ही पाहिला असेल या खेळाडूला सुद्धा अनेक मैदानांवर अनेक सारा अनुभव आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो ना, एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फ्युचर. आपलं भविष्य घडवण्यासाठी या वर्तमानामध्ये कार्यकर्तृत्वाची नोंद टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या नकाशाला कायमस्वरूपी घेता यायला हवी ना, यासाठी इथे मात्र कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. पर्याय नाही. क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. क्रिकेटची दुनिया आहे ना, क्रिकेटच्या दुनियेमध्ये बोलून चालत नाही. मैदानाच्या बाहेर बोलणारे अनेक आले, युट्यूबच्या माध्यमातून कमेंट करणारे अनेक आले, क्रिकेटवर भाष्य करणारे अनेक आले, पण क्रिकेट खेळत असताना खऱ्या अर्थानं 33 कोटी देव आठवतात हे देखील सातत्याने तुम्हाला नोंद ठेवावे लागेल. कारण क्रिकेट हा प्रत्यक्ष स्वरूपात दाखवणारा खेळ आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. खुशाल तयार. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. क्या बात आहे. बन्नाट वेगाने चेंडू फेकलाय आणि इथे मात्र काय घडलंय. मुन्ना पठाण सरांचा इशारा आला. यस फलंदाज बाद. आणखी एका विकेटचं पतन. त्याला पाऊस आवडतो आणि त्याला पावसात ती, तिला बोलायला आवडतं त्याला बोलताना ती, तिला हसायला आवडतं त्याला हसताना ती, त्याला आवडते ती, तिला आवडतो तो. कोणाला काही आवडो, आम्हाला फक्त आवडतो पेट्रोल भाई चषक सन 2022. अतिशय सुंदर स्पर्धा आहे.
काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवावी आणि जेव्हा जेव्हा भविष्याच्या अल्बमची पानं उघडली जातील ना, त्या प्रत्येक अल्बमच्या पानावर फक्त एक नाव कोरलं जाईल आणि ते नाव पेट्रोल भाई चषक सन 2022. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर विकेट. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक याला म्हणतात मित्रांनो कमबॅक. पहिल्या पूर्वार्धामध्ये 123 किल्ले मिर्झा राजे जयसिंगला दिले शिवरायांनी आणि त्यानंतर सगळेचे सगळे किल्ले जिंकून घेतले, त्याला म्हणतात कमबॅक. त्यावेळेस अपील वेगाने झाली. क्विक ऍक्शनने मुन्ना पठाण सर दाखवत असताना यस ओ यू टी फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल फुलवेलीची बाग पाहायला मिळाली आणि त्याच फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानामध्ये होताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा पाहिले आणि आनंदाचं वातावरण. आणि या क्षणाला मी तर म्हणे डगआउटच्या चौकटीला डगआउटमध्ये प्रत्येक खुर्चीवर बसलेल्या खेळाडूच्या काळजाची स्पंदनं हाय अँड व्होल्टेज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅक टू बॅक 2 गडी बाद. बॉलर ऑन हॅट्रिक. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. या षटकामध्ये केवळ 1 धाव. इथे मात्र संधी आहे हॅट्रिक कंप्लीट करण्याची. नो मॅच लँड मध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल. निश्चितच तेजस मेहर वेगाने पोहोचलेत, परंतु 2 धावा मिळतील टीम मुळगाव संघाला आणि याच 2 धाव्यांच्या सहकार्यानं टीम मुळगाव संघाचे धावसंख्या धावून पोहोचेल आतापर्यंत 27 धावा. या षटकाचा विचार केला तर अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. एकंदरीत 14 चेंडू अजून फेस करायचे टीम मुळगाव संघाला. कुळगाव संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मित असायला हवं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा सुदर्शनने मार खाल्ला आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूने प्रत्येक गोलंदाजानं कमबॅक करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय आणि याच यशस्वी प्रयत्न धाव फलकावर आणि स्क्रीन बोर्डवर अखंड जगभर पोहोचला जातोय. हे म्हणणं देखील वावगं ठरणार नाहीये. स्वतःला सिद्ध करा. संशयाने पाहणाऱ्या नजरा देखील खाली मान घालून निघून जातात. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन याला म्हणतात मनसुबे ओळखणे फलंदाजाचे आणि त्यानंतर चेंडू रिलीज करणं. मनसुबे ओळखणारी गोलंदाजी, मनकवडी गोलंदाजी, फलंदाजाचा स्टान्स पाहणं आणि त्यानंतर चेंडू फेकणं, या सगळ्या गोष्टी ज्या गोलंदाजाला जमल्या, अचूक टप्पा फेकण्याची कलात्मकता ज्या गोलंदाजाला जमली, वेग सातत्याने व्हेरिएशन ठेवण्याची कलात्मकता ज्या गोलंदाजाला जमली, तो गोलंदाज जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपल्या नावाचा बोलबाला अबाधित आणि स्वातंत्र्य ठेवू शकेल. हे काम कुळगाव संघाच्या गोलंदाजांना आतापर्यंत केलंय. यावेळी स्वीट साऊंड डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू विसावता निघून गेलाय. धरणीला केला बाण. कॅच ड्रॉप. झेल मात्र सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तेजस मेहर वेगाने पोहोचलेत. तत्पूर्वी धावा मिळते 2. द रन्स ऑफ कपल आणि याच 2 धावेच्या मदतीने 18 बॉलचा खेळ कंप्लीट. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मुळगाव संघाची धावसंख्या धाव पलकावर लागत असताना ही एकच धाव, कारण 1 शॉट आहे. एका धावेच्या मदतीने टीम मुळगाव संघाची धावसंख्या धाव पलकावर आतापर्यंत 29 धावा.
मॅच दोन संघ खेळतात. एका बाजूला टीम कुळगाव आणि फाईट करत असताना टीम मुळगाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मुळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 29. इथून जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या प्रत्येक 12 बॉल मध्ये जबाबदारी नावाचं टॉनिक प्यावं लागेल टीम मुळगाव संघाच्या खेळाडूंना. कारण जबाबदारी घेणारे इतिहास रेखाटतात. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल बेल्स मात्र उडाली. क्या बात है. भन्नाट वेगाने चेंडू फेकला. टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या बदलापूरचा बाहुबली अविनाश भोईर संघाचा कर्णधार. पहिल्या चेंडूवर सक्सेसफुल विकेटचं बदन. मुळगाव संघाची टूर्स अँड ट्रॅव्हल्स पहिल्या षटकामध्ये भरधाव वेगाने धावली आणि मी तर म्हणेन हॅम्पर लागले, गतिरोधक लागले, रेड सिग्नल लागले, ते आतापर्यंत लागून राहिलेले आहे. त्याचं कारण आतापर्यंत केलेल्या कुळगाव संघाच्या गोलंदाजांची कलात्मक गोलंदाजी, विकेट टेकिंग बॉलिंग. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत होताना पाहायला मिळतंय. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक. किती धावा बनतील. अग्रेशन व्हावं लागेल, दाखवावं लागेल. प्रत्येक चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल. प्रत्येक चेंडूची MRI करावी लागेल. प्रत्येक चेंडूचं ऑपरेशन करावं लागेल. प्रत्येक चेंडूचा अपमान करावा लागेल. प्रत्येक चेंडूला पार्किंग लॉट मध्ये पाठवावा लागेल. धावसंख्या धावफलकावर 29. पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवर यशस्वी झालेत गोलंदाज अविनाश भोईर. 11 बॉलचा खेळ शिल्लक. निश्चितच ऑन साइडला पाठवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल टीम मुळगाव संघाला. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. 0 पेक्षा 1ला क्रिकेटमध्ये महत्व आहे. म्हणून म्हणतात ना, एका वर्षाची किंमत, एका महिन्याची किंमत, एका आठवड्याची किंमत, एका तासाची किंमत, एका मिनिटाची किंमत, एका सेकंदाची किंमत, एका मायक्रो सेकंदाची किंमत, एका क्षणाची किंमत. प्रत्येक क्षणाची किंमत प्रत्येकाला माहिती आहे. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयोग मी तर म्हणेन अविनाश भोईरच्या विरोधात करणं थोडंसं कठीण आहे. कधी कोणता गुगली फेकेल हे देखील सांगता येत नाही. संघाचे कर्णधार जबाबदारी घेतली आणि जबाबदारी काय असते हे इतिहासामध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी शिकवलं. जबाबदारी काय असते इतिहासामध्ये तानाजी मालुसरे यांनी शिकवलं. जबाबदारी काय असते रामजी पांगेरांनी शिकवलं. जबाबदारी काय असते धर्मवीर छत्रपती शंभू राजांना शिकवलं. जबाबदारी काय असते हे खऱ्या अर्थानं थॉमस अल्वा एडिसननं शिकवलं. जबाबदारी काय असते जी खऱ्या अर्थानं कमीत कमी वयामध्ये 10वीला जरी पास नापास झालो असलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटसाठी योगदान देईल आणि खऱ्या अर्थानं द गॉड ऑफ क्रिकेट या पदवीपर्यंत पोहोचेल. ही जबाबदारी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने तुम्हाला सगळ्यांना शिकवली आणि जबाबदारी घेतली गोलंदाज अविनाश भोईर नावाच्या गोलंदाजानं. एक सिंगल धाव खर्च केली. एका सिंगलच्या मदतीने टीम मुळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 31 आणि ह्या 6 धावा. क्या बात है. गेंद स्लॉट में और उसे पार किया. ऑन साइड मिड विकेट पार्किंग लॉट में. षटकार. चला बॉल द्यायचा आहे. चार चेंडूवर गोलंदाज अविनाश भोईरचा अधिराज्य आणि तो किमाश तो सिरताज खेचून घेतलाय 5व्या बॉलवर. प्रहार पाहायला मिळाला ऑन साइडला फक्त आणि फक्त मनगटाच्या साह्याने खेळणे फलंदाज मुळगाव संघाच्या खेळाडूंना माहिती आहे, फलंदाजांना माहिती आहे. इथून धावा बनल्या नाही तर मात्र आपल्या गोलंदाजांना कंबर कसावी लागेल. तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची कसरत करावी लागेल. यासाठी इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आपलं व्यक्तिमत्व या प्रकारचं बनवा मित्रांनो.
की समोरच्याला तुम्हाला पाहताना पहिल्यांदा खाली मान घालावी लागेल आणि ते काम प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला बनवावं लागेल. ते काम मुळगाव संघाच्या फलंदाजांना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. षटकार तर ठोकलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 37 धावा. चला बॉल द्या. पेट्रोल बाईक चषक सन 2022. नाही 37 रन्स. 23 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवर संघाचे संघनायक अर्थात अविनाश भोईर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल असेल शिल्लक. संदीप नावाचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवर षटकार ठोकलाय. तिने ऑफिशियलचा आभार व्यक्त करू. इथे भन्नाट वेग होता. क्या बात आहे. चांगला बॉल. कमबॅक केलं गोलंदाज अविनाश भोईरनं. 5 चेंडू चांगले. एका चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळाला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त. चला कुळगाव संघ टीम मीटिंग थोडीशी कमी केली तर बरं होईल. लगेचच कर्णधार अविनाशजी भोईर सर आपला गोलंदाज निवडा आणि लगेचच सामन्याला करायची सुरुवात. प्रेक्षक आपण ऐकत आहात पेट्रोल बाई चषक सन 2022. एक विलोभनीय विश्वसनीय दुनिया आणि दुनिया खऱ्या अर्थानं पेट्रोल बाई यांनी या ठिकाणी निर्माण केली. तुम्हाला सगळ्यांना एक करण्याचं काम पेट्रोल बाई यांनी या ठिकाणी केलेलं आहे. संपूर्ण समर्थक त्यांचा देखील मनपूर्वक आभार. पंकजी भोले सर असतील त्यांचा देखील मनपूर्वक आभार. शेवटच्या षटकाची जबाबदारी अविनाश भोईर सरांनी दिली तेजस मेहरवर. हा देखील खेळाडू मित्र म्हणेन कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या मनपटलावर शोभून दिसतोय. लेंथ योग्य आहे. लाईन देखील वेग देखील पाहायला मिळतो तेजस मेहरकडे. लेंथ बॉल. क्या बात आहे. चर्चा केली स्तुती केली आणि ती स्तुती मित्र म्हणेन वस्तुस्थितीमध्ये बदलली गोलंदाज तेजस मेहरनं. डॉट बॉल फेकणं विकेट घेणं हे जमले तेजस मेहरला. शेवटचे 5 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा फुल टॉस स्टेप आउट करून खेळलेत. क्या बात आहे. या पायरीवर विजयशी संपादित करावं असा स्ट्रोक. ब्रँडेड षटकार. फलंदाजाना आप तो खिलाड़ी है खेलना जानते हैं लेकिन हम ऐसे खिलाड़ी है खेल को पलटना जानते हैं. चेंडू आपल्यापर्यंत पोहोचत नसेल तर आपण चेंडू पर्यंत स्टेप आउट वरून पोहोचणं हे काम या ठिकाणी मुळगाव संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून होतोय. 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट अँड कॉम्बिनेशन. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीम मुळगाव संघाची धावसंख्या धावपलकावर लागत असताना आतापर्यंत 45 धावा. 45 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. सन्माननीय कैलाजी कदम साहेब मी आपणास विनंती करेल आपण व्यासपीठावर या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पेट्रोल बाई चषक सन 2022 आपली आतुरतेने वाट पाहते. यावेळेस कमबॅक आणि कमबॅक. फलंदाज होईल बाद. नॉट अ गुड क्रिकेट. आपली विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न होता परंतु नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज झाला. जगताना खऱ्या अर्थानं रक्त आटलं पाहिजे. खेळताना या प्रकारे खेळा की खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी गावाचा मान सन्मान अभिमान हा कायमस्वरूपी तुमच्या मनपटलावर उमटता आला पाहिजे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्टील 2 टू गो. तेजस मेहर गोलंदाजी मार्कवर सज्ज.
ई फॉर एज्युकेशन क्रिकेटच्या अभ्यासाला जागा केलंय. शॉर्ट पिच बॉल गतीमध्ये परिवर्तन. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोललाय अविनाश भोईर. चेंडू पर्यंत पोहोचले. कॅच ड्रॉप. झेल सुटला. एक धाव मिळेल टीम मुळगाव संघाला आणि एका धावेच्या सहकार्याने टीम मुळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना जय मल्हार आर्या स्पोर्ट्स मुळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. पेट्रोल बाई चषक सन 2022. फुल टॉस ऑन साइडला केले टर्न. एका टप्प्याच्या अखेरीस चेंडू निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. रन्स मिळतील या चेंडूवर 4 4 4 4 चौकार. गिरी साहेब आपलं देखील पेट्रोबाई चषक सन 2022 च्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. पहिली इनिंग कंप्लीट. सेकंड इनिंग कडे आपण वळतोय.
सन्माननीय आदेजी जमदरे साहेब आणि सिद्धेजी लाड साहेब, मी आपणास विनंती करेल आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला नेक्स्ट मॅच मी अनाउन्स करतोय. टीम जाणता राजा बदलापूर आणि बजरंगी मानकिवली. कालची टीम कमी होती ना, याच पोलला होते ये बजरंगी. तर करतोय आपण सामन्याला सुरुवात. विजयासाठी 51 धावांची गरज. सलामीची जोडी कुळगाव संघाच्या वतीने खेळपट्टीवर दाखल. स्टार्किंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय सिद्धेश आणि नॉन स्ट्राइक एंडवर सुदर्शन. गोलंदाजी मार्गावर मुळगाव संघाच्या वतीने बॉलर तयार चेतन. सामन्याला होती सुरुवात. 3-1 लेट्स प्ले. जवळपास 11:52 होत आहेत. आमच्या प्रेक्षकांची अलोट गर्दी अजूनही या ठिकाणी दाखल सातत्याने होताना पाहायला मिळते. पार्किंग लॉट मध्ये गाड्यांची सातत्याने गर्दी. 51 धावांची गरज. सामन्याला करूया सुरुवात. पेट्रोल बाई चषक सन 2022. पहिलाच बॉल. भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय आणि यावेळेस मात्र आशाळभूत नजर अंपायर कडे. यस मुन्ना पठाण सर दाखवत असताना थर्ड अंपायर कडे बोट, अर्थात चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. यस हा चेंडू व्हॅलिड आहे की नाही आहे हे देखील पाहावं लागेल. चला थर्ड अंपायर आपण रेडी व्हा. कुणालजी पेंटकर सर यासाठी सज्ज आहेत. हेमंतजी शेट्टी सर, मुन्ना पठाण सर या तिने ऑफिशियलचा आभार व्यक्त करतोय. यस नो बॉल. याला म्हणतात पहिल्या घासाला खडा लागणं. ही मेजबानी कशी कंप्लीट करायची हा प्रश्न मात्र विचारावा लागेल. पहिला चेंडू नो बॉल. आता असेल फ्री हिट. संधी निर्माण करून दिली बॅट्समन सिद्धेशसाठी. 51 धावांच्या प्रवासाला सुरुवात केली आणि पहिला चेंडू फेकलाय नो बॉल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर लेनचा बॉल होता. पाहू शकाल चेंडू निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल समाधानी व्हावं लागेल. अंतःकरणामध्ये समाधान ठेवावा लागतो. असं म्हणतात ना की जीवनाच्या वाटेवर चालत असताना तुम्हाला तुमची वाट सापडत नसेल तर स्वतःची वाट स्वतः तयार बनवण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि ती वाट या ठिकाणी तयार करण्याचं काम दोन्ही संघाच्या वतीने केलं जात आहे. डेस्टिनेशन पर्यंत कधी कोण पोहोचेल, ही शर्यत कोण जिंकेल, अजून माझी आयुष्याची सकाळ बाकी आहे. लखलखताना मावळण्याचा प्रकार बाकी आहे. पहिली इनिंग झालेली आहे. सेकंड इनिंग बाकी आहे. ही शर्यत चालू आहे कारण हे युद्ध जिंकणं अजून बाकी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. कुळगाव संघाला बनवायच्या 5 षटकामध्ये 51, 10.23 ची सरासरी या ठिकाणी गाठायची आहे. प्रयत्न चालू आहेत पण एका बाजूला रोखून धरलंय. लगाम लावण्याचं काम मुळगाव संघाच्या गोलंदाजाने केलं. इथे मात्र अंपायर डिसिजन नो बॉल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबावं लागतंय. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक सांगितलं फलंदाजानं. ओहो माइंड रिलॅक्स प्लीज. 3 धावा मिळतील. 2+1 एकंदरीत 9+2 आणि 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने कुळगाव संघाच्या धावसंख्या धावफलकावर बिनबाद 5 धावा. निश्चितच इशारा येईल आमच्या ऑफिशियलचा की हा गोलंदाज गोलंदाजी करेल का नाही. निश्चितच या ठिकाणी इशारा येतोय की हा गोलंदाज या सामन्यापुरता मित्र म्हणेन गोलंदाजी करू शकणार नाही. एक गोलंदाज 6 चेंडूमध्ये 2 बीमर बॉल फेकू शकणार नाही. किंबहुना तो गोलंदाज तिथून त्याच्या ट्रॅक वरनं बाहेर काढण्याचा अधिकार आमच्या ऑफिशियलला आहे. अनेक नियम क्रिकेटमध्ये मित्रांनो दडलेले आहेत. फ्री हिट कंटिन्यू. 51 धावांची आवश्यकता टीम कुळगाव संघाला.
एक एक खेळाडू जर तुम्ही पाहिलं तर खेळाडूंचा खूप मोठा भरणा आहे टीम कुळगाव संघामध्ये. तुम्ही पाहिलं असेल टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या बदलापूर शहरातील बाहुबली अविनाश भोईरला, तुम्ही पाहिलं असेल मास्टर बाईन आईन्स्टाईन म्हणून ज्यांची आम्ही ओळख निर्माण करून देतो अमितजी डांगरे, ते देखील या संघामध्ये तुम्हाला सातत्याने खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि खेळपट्टीवर दोन खेळाडू, तेजस मेहरचं नाव देखील खूप मोठं आहे. बॅट्समन सुदर्शन आणि बॅट्समन सिद्धेश. स्ट्रायकिंग एंडवर सुदर्शन, फ्री हिट. इथे मात्र ताकदीचा वापर केला, क्लासचा अभाव थोडासा कमी पाहायला मिळतोय. वाह भाई वाह, कमबॅक केलंय गोलंदाजानं. कमबॅकला महत्व आहे. जो एक बार गलती करता है ना उसे इंसान कहते हैं. आणि एक चुकी मात्र यापूर्वीच्या चेंडूवर केली, इथे मात्र त्या चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा होऊ शकलं नाहीये. कमबॅक केलंय गोलंदाजानं. गोलंदाजी मार्कवण्याकडे पाहतोय चेतन. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल. आतापर्यंत आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकावर 6 धावा, 51 धावा बनवायच्या टीम कुळगाव संघाला. यावेळेस मात्र लेंथ ओळखली, विकेट किपरने केला गुन्हा आणि या गुन्ह्याला या न्यायालयामध्ये माफी नाही आहे. वाईट +4, एकंदरीत धावा मिळतील 5. नशीब फोपावले आणि जेव्हा नशीब आपल्या हातामध्ये असतात तेव्हा हातातील बाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. आणि इथे मात्र धावा सोन्याच्या रूपाने येत आहेत. रन 5. अकरा धावा धावफलकावर. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन. जाणता राजा बदलापूर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. विलाजी कुंभार सर, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत आला असेल तर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण लगेचच या मुख्य मंचाशी, अर्थात पंकजी भोले सरांशी आपण संपर्क साधायचा आहे. जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. या कहाणीमध्ये काय ट्विस्ट पाहायला मिळेल, या सामन्याचं चित्र रंगीन होईल का हे देखील पाहावं लागेल. 11 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली टीम कुळगाव संघाची. ईट का जवाब पत्थर से. प्रथम बॅटिंग करत असताना मुळगाव संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होती 16 आणि याच प्रश्नाचं उत्तर सातत्याने देण्यासाठी कुळगाव संघ देखील सज्ज आहे. समोरच्या दिशेला खेळडे क्षेत्ररक्षक आहे, तलावंदी कारपेट. थोडंसं चाचपडणं चालू केलं परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला उचललं. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टीम कुळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. तब्बल 51 धावांचा प्रवास. सातत्याने पावलांवर नक्षत्र ठेवावे लागतात, कारण म्हटलं जाताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संघर्ष कोणाच्या वाट्याला कधी चुकलेला नाही आहे. क्रिकेट लाईक लाईफ. जीवन म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे जीवन. आम्हाला सातत्याने ही शिकवण क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते ना. ओव्हरपिच बॉल, सुदर्शन चक्र. इथे मात्र फिरलंय, चेंडूला तिथून पाठवलंय स्वतःच्या घरामध्ये, अर्थात डगआउट मध्ये. मॅक्सिमम षटकार. शोभा वाढवण्यासाठी सर्वांनी मोरेश्वरजी हिरमाळी साहेब, जयवंतजी भोईर साहेब, बाळू भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय.
पेट्रोल भाई चषक सन 2022 आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. तिथे खेळतायत दोन संघ. एका बाजूला कुळगाव, दुसऱ्या बाजूला मुळगाव. मुळगाव संघानं प्रथम बॅटिंग केली. 5 षटकामध्ये 50, विजयासाठी 51 धावांची गरज. जेव्हा मुळगाव संघ फलंदाजी करत होते 6 बॉलमध्ये पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या 16 आणि इथे मात्र सेकंड इनिंग मध्ये अर्थात ईट का जवाब पत्तर से पहिलं षटक संपलं 18 धावा. सन्माननीय सचिनजी चौगुले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. पेट्रोल बाई चषक सन 2022 आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करते. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. विजयासाठी अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावर. बनवाच्या 51 इथून जर पाहिलं तर अजूनही जवळपास 33 धावांची गरज. 24 बॉल 33 रनची आवश्यकता आहे टीम कुळगाव या संघाला. गतीमध्ये परिवर्तन याला म्हणतात गुगली. कधी कोणता गोलंदाज कधी कोणत्या फलंदाजाचे मनसुबे ओळखेल, कधी कोणता चेंडू कोणत्या प्लेसवर कोणत्या स्पॉटवर रिलीज करेल हे देखील क्रिकेटमध्ये सांगता येत नाही ना. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेल्या खेळामध्ये, क्रिकेटच्या विश्वसनीय विलोभनीय दुनियेमध्ये, क्रिकेटच्या अद्भुत आणि चमत्कारी दुनियेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक सामन्याची रंजकता वाढेल. कोणी कुठे जाऊ नका. पाहताय ना, पाहिलाच हवं. कारण फक्त एकच आहे. पेट्रोल बाई चषक सन 2022. एक सिंगल धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न. जोपर्यंत थ्रो येत नाही तोपर्यंत धावा मिळते 2. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी धावा आहे. पायांवर नक्षत्र बांधावी लागतील कारण 51 धावांचा प्रवास आहे. कधी कोणत्या खास खळग्यांना सामोरं जावं लागेल हे देखील सांगता येणार नाही कारण अनिश्चितता दडलेली आहे. या मैदानानं पाहिलाय संघर्ष, कर्तृत्व, नेतृत्व, साहस, धाडस, शौर्य, धैर्य, पराक्रमाची दैदिप्यमानता. या मैदानाच्या आतमध्ये यश लपलंय ना, पण ते तुम्हाला कोणत्या प्रकारचे पैसे आणि कॅश प्राइज देऊन मिळणार नाही. इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तेव्हा पेट्रोल बाई चषक सन 2022 ची तुम्हाला शेवटची रात्र, येणारी पहाट देखील पाहायला मिळेल. कमबॅक केलंय. चांगला चेंडू आहे. यावेळेस आपण पाहू शकाल स्वल्पविराम तर लाभलाय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 20. इथून जर पाहिलं तर 31 धावांची गरज टीम कुळगाव संघाला. परंतु जोपर्यंत सुदर्शन आहे तोपर्यंत ही मॅच मी तर म्हणेन एका बाजूला झुकलेली असेल यात शंका नाही आहे. लेंथ पिकअप करण्याची क्षमता या फलंदाजांकडे आहे. गतीमध्ये परिवर्तन. बेल्स मात्र खाली पडल्यात. फलंदाज बाद. दांडी गोल. विकेटचं पतन. बदलापूरच्या टेनिस बॉल क्रिकेट जगताचा पुजारी अर्थात तेजस मेहर मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा धावफलकावर. विजयासाठी 31 धावांची गरज. वेळ मात्र निघून जाताना पाहायला मिळते. रात्र तोडी सोंगे फार. आयुष्य कमी टेन्शन अधिक. बॉल कमी धावा अधिक. निमित्त फक्त एक. पेट्रोल बाई चषक सन 2022. सुंदर वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालंय आणि वातावरण तयार होण्याच्या पाठीमागे असंख्य हात पाठीशी लाभलेले आहेत ना. म्हणून की काय इतकी देखणी स्पर्धा तुमच्या भेटीला येऊन ठेपली. कालची पहिली रात्र आणि आपण पाहतोय आजची दुसरी रात्र देखील या ठिकाणी सरताना पाहायला मिळते. पेट्रोल बाई चषक सन 2022 भूषणाबळ वाटावी अशी स्पर्धा आहे. तेजस मेहर खेळपट्टीवर पोहोचले परंतु विकेट किपर. जरी तेजस मेहर सुरक्षित, ट्रम्प कार्ड मात्र बाद. सुदर्शन नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करंट 880 चा स्वतःच्या कामगिरीवर नाराज. बॅट्समन सुदर्शन बॅक टू द पॅव्हिलियन.
आलेल्या आहेत। या सुदर्शनला मी तर म्हणेन या धावेची आवश्यकता नव्हती, म्हणून म्हणतात ना कॉम्बिनेशन महत्वाची गोष्ट आहे। संसारामध्ये कॉम्बिनेशन जुळलं तर संसार सुखी, तिथे सप्तपद आणि सप्तपावली चालावे लागते। इथे आल्यानंतर हे कॉम्बिनेशन जुळवून तुम्हाला शतपावली करावी लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने इथला संसार सुखी होईल। अन्यथा तुम्हाला अडथळ्यांना सामोरं जावं लागतं। ते काम या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात खेळपट्टीवर सातत्याने पाहायला मिळालं। उर्वरित जबाबदारी तेजस मेहरची, कारण बाद झाले सुदर्शन नावाचा खेळाडू। एक मोठा स्ट्रोक, एक मोठा फटका त्यांच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळालाय। दुसरं षटक मार्गस्थ आहे, सुरुवात चांगली आहे। खिंडार पाडण्याचं काम गोलंदाजानं केलंय। हू विल विन दिस मॅच आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज। दुहेरी आणि 2 अंकी नाटक तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतंय। कधी कोणती नागबोणी वळणं येतील ना, हे देखील क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही। कमबॅक 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 आणि कमबॅक। एक प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर अनेक प्रतिकूल परिस्थितींना माणसाला सामोरं जावं लागतं। शर्टचं पहिलं बटन नीट लागलं नाही तर सदर अंगामध्ये चांगला परिधान करता येत नाही। सुरुवात चांगली नसेल तर तुम्हाला अडथळ्यांना सामोरं जावं लागतं। तुम्ही पाहिलं असेल, एक फलंदाज बाद झाला सिद्धेश, त्यानंतर आणखी एक फलंदाज बाद झाला आणि निश्चित ट्रम्प कार्ड ज्यावर खऱ्या अर्थानं संघाची संपूर्ण दारोमदार होती, तो फलंदाज सुदर्शन देखील धावचीच्या स्वरूपात बाद। धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद होणं नॉट अ गुड क्रिकेट, आणि ते काम या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से देताना टीम मुळगाव। 2 षटकं संपली। 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम कुळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 20 धावा। धाबांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबावं लागेल। धाबांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा सर्व्हिसिंग करावे लागेल। योग्य ट्रॅकवर आपली गाडी आणावी लागेल, तेव्हा तुमचं डेस्टिनेशन तुमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपेल यात शंका नाहीये। अजूनही विजयासाठी 31 धाबांची गरज। चेंडू शिल्लक आहेत 18। बॉल आणि विजयासाठी 31 धाबांची गरज। हेच ते क्षण, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। पण या प्रश्नाचे उत्तर मात्र शोधावे लागतील टीम कोळगाव संघाला। चुकांना टाळायचे आणि वर्तमानामध्ये खऱ्या अर्थानं भविष्याची उज्ज्वल स्वप्न पाहणारी फलंदाजी करायची, तर एका बाजूला मुळगाव संघाच्या वतीनं चांगली गोलंदाजी करायची, किंबहुना विकेट टेकिंग बॉलिंग, डॉट बॉल शॉकिंग बॉलिंग करायची। या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात। एका बाजूला जिद्द, दुसऱ्या बाजूला चिकाटी, एका बाजूला मेहनत तर दुसऱ्या बाजूला संघर्षानं भरलेलं हे मैदान। कोण जिंकेल सामना हे देखील सांगता येणार नाही। बॉल आहेत 18 आणि विजयासाठी 31 धावांची गरज टीम कुळगाव या संघाला। स्टार्टिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन तेजस मेहर। मनामध्ये थोडासा पश्चाताप, मनामध्ये दडपण आहे आणि क्रिकेटमध्ये मनोवैज्ञानिक दबाव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। एकच सिंगल घेतली गेली, एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21। विजयासाठी अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि कुळगाव संघाला बनवायच्या तब्बल 30 धावा। हा अँड व्होल्टेज मॅच, काळजाची स्पंदनं वाढवणारा सामना, डोळ्याचं पारणं पिटवणारा सामना, इथे आल्यानंतर आपल्या वेळेचा सदुपयोग करणारा सामना। आम्ही दिलेली वेळ पेट्रोल बाई चषकाची खऱ्या अर्थानं रंगतदार स्थिती कायमस्वरूपी निर्माण करणारा हा सामना तुमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपलाय। प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचं मी समालोचक रमेश शिंदे सरचे स्वागत करेन। चेंडू शिल्लक आहेत 17, टीम कुळगाव संघाला बनवायचे 30। सन्माननीय प्रीतम सर आणि तेजस सर, मी विनंती केली आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अनेक मान्यवरांची मांदी आली, कालपासून येते, आज येते, उद्या येईल, परवा येईल। जोपर्यंत स्पर्धा चालू आहे तोपर्यंत हे भव्य दिव्य मुख्य मंच कायमस्वरूपी पाहुण्याच्या वतीने भरेल यात शंका नाही आहे। तुर्तास वळूया आपण मॅचच्या दिशेने। मॅचची दिशा आम्हाला चुकवायची नाही आहे। प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही घडे। काय घडेल, कोणाच्या ओंजळीमध्ये यश, कोणाच्या ओंजळीमध्ये अपयश लपलंय। पाठवलं चेंडूला कव्हरच्या दिशेला, कव्हर स्वीपर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने पोहोचले, तत्पूर्वी 2 धाबा वेगाने कंप्लीट। व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि याच 2 धाब्यांच्या मदतीने टीम कुळगाव संघ जाऊन पोहोचले। आतापर्यंत 23 धाबा। विजयासाठी इथून जर पाहिलं तर 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 28 धाबा। हु विल विन दिस मॅच सांगता येणार नाही, कारण म्हणतात ना क्रिकेट खेळणारे आले, पाहणारे आले, जगणारे आले, क्रिकेटवर भाष्य करणारा एकही भविष्यकार अजूनही पृथ्वीवर जन्माला आलेला नाहीये। फुलटॉस ही संधी मी तर म्हणेन नामी संधी होती। असं म्हणतात ना, कस्तुरी मृगाला कस्तुरी मिळवायचा असेल तर मात्र त्याला शांत व्हावं लागतं।
समुद्राच्या आतमध्ये हिरे माणिक मोती निर्माण करायचे असतील, आणायचे असतील तर खोली गाठावी लागते. एखाद्या भक्ताला भगवान प्रसन्न करून घ्यायचा असेल 12 वर्षाची तपश्चर्या करावी लागते आणि फुलटॉस बॉल मिळवायचा असेल तर गोलंदाजाच्या चुकीची वाट पाहावी लागते. ही वाट तुमच्या समोर येऊन टेपली होती. हीच ती वेळ. इट्स टाइम, चेंज द टाइम. विजयासाठी 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. पैसा वसूल मॅच, विदाउट तिकीट, फुल टाइम पास. यावेळेस खराब बॉल, क्रिकेट मधील सगळ्यात खराब चेंडू आणि तो देखील क्रुशियल मोमेंटला. याला म्हणतात एखाद्या पेशंटला दवाखान्यात घेऊन जावं आणि जाताना गाडीचाच ऍक्सिडेंट व्हावा. पालखी आपल्या खांद्यावर आहे आणि ती पालखी खाली ठेवण्याचं काम या बॉल पुरता मित्र म्हणून केलंय. खराब बॉल फेकलाय. प्रत्येक मुवमेंट महत्वाची गोष्ट आहे. एका शिक्षकानं चूक केली, पिढी बर्बाद. एका बिल्डरनं चूक केली, बिल्डिंग कोसळेल. एका नाविकानं चूक केली, जहाज पाण्यामध्ये बुडेल. खेळाडूने चुकी केली तर मात्र सामन्याचं भविष्य धोक्यात. फ्री हिट. शॉर्ट पिच बॉल आडवा वाटणं लाभ केलाय आणि या फ्री हिटचा पुरेपूर समाचार, गुड न्यूज पोचवली. चेंडू मात्र सीमा पार. षटकार. चौदा चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. षटकार ठोकला, संजीवनी झाली प्रदान. सुटकेचा निश्वास. ज्यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाजानं. क्या बात आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्यात अजूनही 19 धावा. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. यावेळेस मात्र अजूनही एक विकेट, एखादा डॉट बॉल. सामन्यामध्ये रंजकता वाढेल. सामना मात्र नागमोडी वळण घेतोय. एक चेंडू रडवतोय, एक चेंडू हसवतोय. कधी कोण राजा, कधी कोण रंक, कधी कोण हिरो, कधी कोण व्हिलन, कधी कोण विजेता, कधी कोण उपविजेता, कधी कोण हरेल, कधी कोण जिंकेल, सांगता येणार नाही. यावेळेस क्या पात आहे. भन्नाट वेग आणि बघता बघता षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम कुळगाव संघाची धावसंख्या धावपलक्यावर 32. विजयासाठी 12 बॉल आणि बनवायचे आहेत 19 धावा. डीजे
खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी असणारा हा सामना मित्र म्हणे चालू आहे. 12 चेंडूने विजयासाठी 19 धावांची गरज टीम कुळगाव संघाला. प्रेक्षक सामना चालू आहे कुळगाव आणि मुळगाव या दोन संघाच्या दरम्यान. मुळगाव संघानं प्रथम बॅटिंग केली होती, 50 धावा 5 षटकामध्ये बनवल्या आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता ठेवली होती टीम कुळगाव संघासाठी. 3 षटकाचा खेळ कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागली 32 धावा आणि विजयासाठी 12 बॉल 19 धावांची गरज. हे षटक निर्णयात्मक राहील. संपूर्ण सामन्याचं भविष्य वर्तवेल हे षटक. कोण जिंकेल हा सामना. प्रत्येक खेळाडूंच्या नजरा या सामन्यावर. क्रिकेटवर जेवढी जेवढी माणसं, जेवढे जेवढे प्रेक्षक, जेवढे जेवढे समर्थक प्रेम करतायत त्यांचं सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे. अगदी सहज खेळलेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक. क्या पाहत आहे. आम्ही सहजपणे म्हणतो ना, वी कांट क्लॅप विथ वन हँड. एका हाताने टाळी वाजत नाही, पण इथे मात्र एका हाताने चेंडू अडवलाय. 1-2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल कुळगाव संघ आतापर्यंत जाऊन पोहोचला 34 धावा. विजयासाठी इथून पाहिलं तर 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. भारत ग्रुप कुळगाव यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र तेजस मेहर संकट 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 चेंडू फेकी आणि इथे मात्र फलंदाज बाद तेजस मेहर. बॅक टू द पॅव्हिलियन. संदेश मसने जोवेली आणि सर्वनीय प्रत्येकजी कडव साहेब दहिवली आपणास विनंती केली आपण या मंचावर येऊन स्थान पडवायचं आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. जणू काही टाळ्यांचा उद्घोष करावा आणि सातत्याने मुखातून कायमस्वरूपी भोंग्यांचा आवाज वाजवावा. कायमस्वरूपी अंतःकरणामध्ये आनंदाचा लाट निर्माण करावा असा सामना तुमच्या भेटीला येऊन ठेपला टीम कुळगाव आणि टीम मुळगाव. एक एक खेळाडू बाद झाले. संघाचे संघनायक अविनाश भोईर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद आणि हळुवार पावलांनी जात असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अदेजी दमदार आणि सिद्धेजी लाड साहेब यांच्याकडनं मुळगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. समर्थकांच्या शुभेच्छा आणि खेळाडूंचे प्रयत्न. आज मात्र हे मैदान सुशोभित करण्याचं काम या सर्व खेळाडूंच्या वतीनं होताना पाहायला मिळत आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. समीकरण मी तुम्हाला अनाऊन्स करून सांगेन. अर्थात चेंडू शिल्लक आहेत 10 आणि विजयासाठी बनवायच्या तब्बल आणि तब्बल 17 धावा. सन्माननीय तेजजी कांबरे साहेब आणि प्रीतमजी कर्णिक साहेब विनंती असेल आपण या मुख्य मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक बनवायचे 17. फुलटॉस बॉल टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बाहुबली संघाचे संघनायक. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगाम लावलेले आहे. धावांसाठी या ठिकाणी कोणताही दरवाजा मित्र म्हणेन सध्या तरी उघडा नाही आहे. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. जी माणसं नियोजन करतात ती त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात आणि ते नियोजन या ठिकाणी फलंदाजी किंबहुना गोलंदाजी करताना करावं लागेल. ज्या संघाच्या संघनायकाचं नियोजन यशस्वी तो मात्र या ठिकाणी पेट्रोलबाई चषक सन 2022 व आपला भगबा सातत्याने फडकवेल. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावांसाठी धावा धाव. गावासाठी धावा धाव. नावांसाठी धावा धाव. पेट्रोलबाई चषक सन 2022 साठी धावा धाव. हा सामना जिंकण्यासाठी धावा धाव. आलेलं दडपण बाजूला सारावं आणि पुन्हा एकदा ऑल इज वेल सांगण्यासाठी केली जाणारी ही सगळ्यात मोठी धावा धाव. आठ चेंडू आणि 14 धावा. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय कुळगाव संघाच्या वतीनं बॅट्समन प्रतीक आणि नॉन स्ट्रायक एंडवर अविनाश भोईर. यावेळेस 50 वेग आहे. 5 षटकामध्ये 51 धावांची आवश्यकता असताना टीम कुळगाव संघाला सामना येऊन ठेपलाय. 7 चेंडू आणि तब्बल 14 धावा. सामना होता 12 चेंडू 19 धावा आणि सामना येऊन टिपलाय 7 चेंडू आणि 14 धावा. क्या बात है. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता.
गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निश्चितच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद, एक सिंगल धाव मिळेल. षटक समाप्त. 24 बॉलचा खेळ कंप्लीट आणि धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत लागत असताना कुळगाव संघ धावून पोहोचलाय. टीमची टोटल 38 धावा. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या तब्बल 13 धावा. याच राहुल चव्हाण सरांच्या वतीनं या ठिकाणी 50 रुपयाचं बक्षीस आलंय. थँक्यू सो मच. धन्यवाद समालोचनासाठी. आपलं देखील मनपूर्वक आभार. किती सांगू केला शेवटच्या 6 बॉल मध्ये लपलं यश. गोलंदाजाच्या मनामध्ये फक्त एक मनोमन इच्छा आहे की चेंडूच्या कानामध्ये जाऊन सांगावं, जाताना डॉट बॉल किंबहुना विकेट. आणि बॅटला मात्र बॅटिंग करत असताना अविनाश भोईरला सातत्याने आशीर्वाद द्यावा लागेल यशस्वी भवाचा. काय घडेल? 6 चेंडू 13 धावा. कंपल्सरी रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा बहुमूल्य आणि महत्वाचा नियम आहे. हा अँड व्होल्टेज ड्रामा. 6 बॉल 13 रनची गरज टीम कुळगाव संघाला. कुळगाव मुळगाव इथे मात्र कोण कोणाच्या नावाला सिद्ध करते हे देखील पाहावं लागेल. सामना रंगवला, सामना सजवलाय. विकेटवर विकेट घेतल्या, डॉट बॉल फेकले आणि बघता बघता सामना या स्थितीमध्ये आणून ठेवलाय. प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी मनमुराद आनंद लुटणारा सामना आहे. त्यांना देखील या प्रकारचे सामने पाहावेसे वाटतात. किंबहुना इथे आल्यानंतर आपल्या उपस्थितीला सातत्याने नवीन रूप प्रदान होत आहे. 6 बॉल 13 रनची गरज. स्टार्किंग एंडवर टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या बदलापूरचा बाहुबली संघाचा कर्णधार अविनाश भोईर. सामन्याला होती सुरुवात. 6 चेंडू 13 धावा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. ओ माय गुडनेस, क्या बात आहे. एफर्ट आणि एफर्ट. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं याला म्हणतात. जेल सुटली पण हे प्रयत्न कायमस्वरूपी इतिहासामध्ये रेखाटले जात आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. काय मॅच आहे प्रेक्षक. सामना आवडला असेल तर जिथे बसले तिथून टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज कुळगाव संघाला. आदरणीय ज्ञानदेवजी उबाळे, माझा भाऊ आहे. त्याचबरोबर गंधरा सर मानकिवली यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गंधऱ्या भाऊ माझा आहे. गंधऱ्या भोईर आला ऐकायला ऐकायला पंढरी भोईर. यांचा भाऊ गंधऱ्या भोईर यांच्याकडनं वांगणे. ज्ञानदेव गोपाळे 500 वर्ष माझी गुण 500. कुठल्या टीमला पण? हा कुठल्या टीमला? कुठल्या टीमला द्या. चालेल ना. मानकिली लागले होते. मानकिली पुढच्या आता करा प्लेअर. यस, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 2 चेंडू मध्ये 4 धावा तर मिळवल्या. विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. 4 बॉल विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. स्टार्किंग एंडवर अविनाश. क्या बात आहे. लेग ब्रेक बॉल आणि इथे मात्र एकच सिंगल धाव मिळेल. सामना अजूनही बॅलेन्स स्थितीमध्ये आहे. कोण जिंकेल सामना सांगता येणार नाही. इम्पॉसिबल सेज आई एम ऑलवेज पॉसिबल. न एक मेरा होगा न लाख तेरा होगा. तारीफ मेरी होगी न मजाक तेरा होगा. मत कर गुरूर
इस क्रिकेट मैच का एक दिन खाक मेरा ही होगा, एक दिन खाक तेरा ही होगा, एक दिन सपना पूरा मेरा ही होगा, एक दिन सपना पूरा तेरा ही होगा. सपने सपने होते हैं, हे क्षण नकोसे वाटतायत. विजयासाठी 3 बॉल आणि बनवायच्या तब्बल 8 धावा. एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलेल. एक डॉट बॉल, सामना आपल्या पक्षामध्ये राहील यात शंका नाही आहे. व्हॉट अ मॅच, काय मॅच आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. फुल टॉस, ज्या फटक्याचा शोध तोच फटका या ठिकाणी येतोय. शोध झालाय पूर्ण. क्या बात आहे. फक्त आणि फक्त लेग ग्लास अँड फ्लिक. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्वे लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इम होईना बाद. ऍक्शन देन रिॲक्शन. षटकार. दोन बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. यावेळेस मात्र एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अविनाश भोईरचा राहतोय. फलंदाज बाद. स्कोरर लेव्हल. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. एक चेंडू आणि एक धाव. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वन मॅच पेट्रोल वाई चषक सन 2022. आता मात्र इथून कॉन्शियस माइंड अँड सब कॉन्शियस माइंड, काळजाचा ठोका चुकवणारा तुमच्या डोळ्यासमोर चालू असलेला हा सामना. नावं जुळली कॉम्बिनेशनने. यमक जुळणारी नावं मुळगाव आणि कुळगाव. आणि आज मात्र इथे हे कॉम्बिनेशन जुळते धावा आणि विकेटचं. चला बजरंगी मानकिवले आणि जांता राजा बदलापूर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच यायचंय. जवळ मॅचच्या दिशेने 1 बॉल आणि 1 धावांची गरज टीम कुळगाव संघाला. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व खेळाडूंच्या नजरा या सामन्यावर असताना पाहायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ज्याला ज्याला बातमी पोहोचली असेल त्या प्रत्येकाने मोबाईल ऑन केला असेल, युट्यूब चालू केला असेल आणि सातत्याने पेट्रोल बाई चषक सन 2022 ही लिंक या ठिकाणी ओपन केली असावी. आणि सातत्याने या एक चेंडू मध्ये एका धावेची गरज. एका बाजूला टीम कुळगाव तर एका बाजूला टीम मुळगाव. एका बाजूला गोलंदाज, दुसऱ्या बाजूला फलंदाज. एका बाजूला मनामध्ये दडपण तर दुसऱ्या बाजूला मनोवैज्ञानिक दबाव. श्वास रोखून धरणारा हा सामना. चला लगेचच फिल्डिंग लावा, फिल्डिंग सजवा. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल करायचा तो सेकंदामध्ये करा आणि लगेचच गोलंदाज हा चेंडू रिलीज करा. सातत्याने वाट पाहावी लागली. म्हणतात ना की चातकाला देखील वाट पाहावी लागते. आसमंतापणातून पडणाऱ्या एखाद्या थेंबाची आणि त्या थेंबाने त्याची तृष्णा भागली जाते. तुम्हाला सगळ्यांना या बॉलची तहान लागलेली आहे, या चेंडूची तृष्णा लागलेली आहे. कोण जिंकेल हा सामना हे देखील पाहायचं आहे. व्हॉट अ मॅच. आजच्या रात्रीतील खऱ्या अर्थानं काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवावी अशी मॅच तुमच्या भेटीला येऊन ठेपली. टीम कुळगाव आणि टीम मुळगाव. स्ट्रायकिंग एंडवर कुळगाव संघाचा आईन्स्टाईन अर्थात अमित डांगरे. एक चेंडू आणि 1 धाव. अमित डांगरे नावाचा खेळाडू पाठवलं चेंडूला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुटकेचा सोडलाय निश्वास. याला म्हणतात मॅच.
घ्या.